कमरेतून दुखणे, नितंबातून पायाकडे जाणारी तीव्र वेदना, पायाला मुंग्या येणे, पाय सुन्न वाटणे किंवा एकच पाय दुखणे, एका ठिकाणी जास्त वेळ बसल्यास किंवा उठताना त्रास वाढणे, अशी लक्षणे आपल्याला आढळल्यास किंवा त्रास होत असल्यास आपण नस दबली किंवा सायटिका पेन असे म्हणतो. तर त्यासाठी योगामध्ये काही खूप छान योगासने सांगितली आहेत, ते आपण बघूयात. सुरुवातीला आपल्याला पाठीवर यायचं आहे. दोन्ही पाय जवळ आणि आपला एक पाय दुसऱ्या मांडीवरती ठेवायचा आहे. ज्या मांडीवरती ठेवलाय ती मांडी आपल्याला वर उचलायची आणि दोन्ही हातांनी पकडून धरायची. पायाची बोटे आपल्याकडं, इथं जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं तुम्ही ओढून धरू शकता. पूर्ण तुम्हाला अपोजिट हिप वरती ताण पडताना जाणवेल. हे दोन्ही बाजूनी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर दुसरं आसन आहे. दोन्ही पाय आपले जवळ, दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला आणि एका वेळी दोन्ही मांड्या जमिनीच्या दिशेला घेऊन जायच्यात आणि आपल्या हाताने प्रेस. चेंज. मांड्या जुळवलेल्या ठेवायच्या आहेत आणि हाताने प्रेस करा. जर मांड्या जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर इथं तुम्ही हाईट वाढवू शकता. तिसरं आसन, दोन्ही हात आपल्या टाचेपाशी आणि कंबरवर उचलायची. हे तुम्ही सुरुवातीला 10 काउंट करा. त्यानंतर लास्ट आसन, दोन्ही पाय लांब, एक पाय आपला दुसऱ्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे, हात लांब आणि अपोजिट हँड. आता आपला डावा गुडघा वर आहे तर उजव्या हाताने पकडा आणि सावकाश जमिनीच्या दिशेला घेऊन जायचा आहे. आपला रिकामा हात जमिनीवर राहील. गुडघ्याखाली तुम्ही हाईट वाढवू शकता. चेंज. हे दुसऱ्या बाजूला पण करायचं आहे. अँड रिलॅक्स. रोज कमीत कमी 10 मिनिटे वेळ काढून करा. रिझल्ट 100% आहे.